नमस्कार मित्रांनो, मी दीपक वळवी. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023. या व्हिडिओत आपण पाहूया समग्र शिक्षा अभियान या अभियानाबद्दल काही प्रश्नांचा आपण सराव करून घेणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील. चला तर पाहूया काही प्रश्नांचा सराव. प्रश्न क्रमांक 1 या ठिकाणी आपण प्रश्न क्रमांक 1 पाहूया. समग्र शिक्षा अभियान अंतर्गत प्रथम कोणत्या राज्यात राबवण्यात आले? समग्र शिक्षा अभियान हे प्रथम कोणत्या राज्यात राबवण्यात आले? या ठिकाणी 4 ऑप्शन देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात आणि हिमाचल प्रदेश. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 उत्तर प्रदेश. या ठिकाणी सर्वप्रथम राबवण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 2 पाहूया. समग्र शिक्षा अभियान योजना कोणत्या वर्गापर्यंत राबवण्यात येते? या ठिकाणी पर्याय आहे 5वी ते 8वी, पूर्व प्राथमिक ते 12वी, 1ली ते 10वी आणि 6वी ते 12वी. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 पूर्व प्राथमिकपासून तर 12वीपर्यंत ह्या योजनेचा अंमलबजावणी ही करण्यात येत असते. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 3 समग्र शिक्षा अभियान महाराष्ट्रात केव्हापासून सुरू करण्यात आले? या ठिकाणी 4 पर्याय देण्यात आलेले आहे. 4 ऑगस्ट 2020, 4 ऑगस्ट 2021, 4 ऑगस्ट 2022 आणि 4 ऑगस्ट 2019. बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 4 ऑगस्ट 2021 रोजी या दिवसापासून ही योजना राबवण्यात येत आहे. प्रश्न क्रमांक 4 आहे. समग्र शिक्षा अभियान मुख्य कार्यालय कुठे आहे? या ठिकाणी 4 पर्याय आपल्यासमोर दिसत आहे. नवी दिल्ली, मुंबई, बँगलोर आणि पुणे. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली येथे समग्र शिक्षा अभियानाचे मुख्य कार्यालय आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूया. समग्र शिक्षा अभियान याचा योग्य वेब पत्ता कोणता? पहिला आहे समग्र.education.gov.in/. दुसरा आहे समग्र.education.gov.महाराष्ट्र. तिसरा आहे समग्र.education.maharashtra.in आणि चौथा पर्याय आपल्यासमोर आहे समग्र शिक्षा.education.gov.in. याचा उत्तराचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 समग्र.education.gov.in/ हा समग्र शिक्षाचा योग्य वेबपत्ता आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 6 समग्र शिक्षा अभियान ही योजना कोणत्या मंत्रालय अंतर्गत येते? पहिला आहे मानव संसाधन आणि विकास मंत्रालय, दुसरं शिक्षण मंत्रालय, तिसरं महिला कल्याण व बाल विकास मंत्रालय आणि वरीलपैकी नाही. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1 मानव संसाधन आणि विकास मंत्रालयाअंतर्गत समग्र शिक्षा अभियान ही योजना राबवण्यात येत असते. प्रश्न क्रमांक 7 पाहूया. समग्र शिक्षा अभियानाचे मुख्य घटक कोणते आहेत? या ठिकाणी मुख्य घटक आपण बघणार आहोत. पर्याय 1 आहे पायाभूत सुविधांचा विकास आणि धारणा यासह सार्वत्रिक प्रवेश. दुसरं मूलभूत साक्षरता आणि संख्या सर्वसमावेशक शिक्षण, गुणवत्ता आणि नाविन्य. तिसरं आहे लिंग आणि समानता, आर्थिक सहाय्य आणि पर्याय क्रमांक 4 आहे वरीलपैकी सर्व. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे वरीलपैकी सर्व. हे सर्व मुख्य घटक आहेत. प्रश्न क्रमांक 8 पाहूया. सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य उद्दिष्ट काय? या ठिकाणी आपल्याला 4 उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. 6 ते 14 वर्षे वयोगटातील मुलांना प्राथमिक आणि दर्जेदार शिक्षण देणे. दुसरं आहे विशेष गरजा असणाऱ्या बालकांना शिक्षणाचा प्रवाहात आणणे. या ठिकाणी 1 नंबरचा जो पर्याय आहे तो मुख्य उद्देश आहे. या ठिकाणी 4 पर्याय आहे. या पर्यायापैकी पहिला पर्याय हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 9 सर्व शिक्षा अभियान कोणत्या शैक्षणिक धोरणाद्वारे राबवण्यात आले आहे? या ठिकाणी आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020, 2019, 2021 आणि 2018.
हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण या ठिकाणी देण्यात आलेले आहे. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या या धोरणानुसार 21मध्ये ही योजना राबवण्यात आलेली आहे. 10वा प्रश्न आहे, सर्व शिक्षा अभियान या योजनेचे लाभार्थी कोण? पहिला आहे देशभरातील विद्यार्थी, दुसरा आहे महाराष्ट्रातील विद्यार्थी, तिसरा आहे विशेष गरजा असणारे विद्यार्थी. ही योजना मुलींकरता राबवली जाते. याचा बरोबर असलेला उत्तराचा पर्याय आहे संपूर्ण देशभरातील विद्यार्थी या योजनेस पात्र आहे. जे पहिलीपासून तर 12वीपर्यंत जे विद्यार्थी आहे ते या योजनेसाठी पात्र विद्यार्थी गणले जातात. मित्रांनो, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया मित्रांनो नवीन एका विषयात, नवीन एका व्हिडिओत. धन्यवाद.